नमस्कार, मी मुक्ता लोंढे. तुम्ही पाहतात लोकमत मुंबई. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईचा महापौर कोण होणार या संदर्भात राजकीय पक्षांमध्ये चलबिचल सुरू होती आणि त्याचप्रमाणे निवडणुकाही पार पडलेल्या आहेत आणि आता मुंबईचा महापौर या आरक्षणासंदर्भात देखील सोडत जाहीर झालेली आहे. यावेळी प्रचंड गडबड आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि यामुळे नेमकं काय घडलं, मुंबईच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघाली खरी, मात्र या संपूर्ण जे आहे प्रक्रियेदरम्यान सभागृह असेल किंवा या आरक्षण सोडती दरम्यान आपण म्हणू शकतो सभागृहामध्ये उपस्थित होत्या. मात्र यावेळेस ज्या प्रकारे आरक्षण सोडत काढण्यात आली त्यावर ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आहेत किशोरी पेडणेकर यासह अनेक जे आहे प्रतिस्पर्धी पक्षांनी यावर आक्षेप घेतला, खास करून मुंबई महानगर महापौर सोडती संदर्भामध्ये. यावेळेस किशोरी पेडणेकर यांनी थेटपणे जे आहे भाष्य केलेलं आहे की संपूर्ण जे आहे प्रकरण किंवा ही आरक्षण सोडत सेट आहे असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे. मात्र या संपूर्ण गदारोळ आणि गोंधळादरम्यान देखील ही आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे आणि या आरक्षण सोडतबद्दल एक महत्वपूर्ण माहिती द्यायची झाल्यास किंवा ही बातमी सांगायची झाल्यास की आरक्षण सोडत जी आहे ती मुंबई महानगरपालिकेसाठी ही महिला जी आहे महापौर असणार आहे. सर्वसाधारण खुल्या वर्गामधून आरक्षण सोडत ही जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे मुंबईला एक महिला महापौर मिळणार आहे. कुठेतरी हा गडबड गोंधळ होत असताना ही बातमी खरं तर मागे पडलेली आहे आणि ती सांगणं देखील तितकंच महत्वाचं आहे त्याबद्दल की मुंबईच्या महापौरपदी आता महिला जी आहे खुल्या वर्गामधून ओपन कॅटेगरीमधून एक महिला महापौर त्या खुर्चीवर विराजमान होणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण सभागृहामध्ये जो गडबड आणि गोंधळ गदारोळ निर्माण झालेला होता, तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं, त्यामुळे या संपूर्ण जे आहे नेमकं 29 महानगरपालिकांमध्ये नेमकं कुठे कोणाचा महापौर बसणार आहे किंवा एससी कॅटेगरीमध्ये असेल, ओबीसी कॅटेगरीमध्ये असेल किंवा ओपन जे आहे गटामधून नेमकं कुठे जी आहे आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे, ही बातमी जी आहे मागे पडली होती. नेमकं काय घडलं होतं यावेळेस हे देखील आपण जाणून घेणार आहोत. किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं होतं की ज्याप्रमाणे चक्राकार पद्धतीने ही आरक्षण सोडत काढण्यात येते त्याचप्रमाणे तसं होत नाहीये असा आक्षेप किशोरी पेडणेकर यांनी घेतला. सुरुवातीला त्यांनी जी चिठ्ठी असते ज्यावर 29 महानगरपालिकांची नावं लिहिण्यात आली होती त्यावरही त्यांनी आक्षेप घेतला की ज्या नव्या चिठ्ठ्या आहेत त्या द्यायला हव्यात, कारण की तीच चिठ्ठी पुन्हा घडी घालून त्याच जे रोलिंग बॉक्स आहे त्यामध्ये टाकली जाते असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं. मात्र त्या दरम्यान तिथे उपस्थित असणारे जे कर्मचारी आहे, अधिकारी आहे, त्यांनी असं उत्तर दिलं होतं की जी घडी घातलेली चिठ्ठी आहे त्याचप्रमाणे जे आम्ही इतर जे पेपर आहे किंवा जी चिठ्ठी आहे ती घडी काढून पुन्हा त्यामध्ये टाकत आहोत रोलिंग बॉक्समध्ये, त्यामुळे कुठेही गडबड गोंधळ होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतली आहे असं कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र यावरही आक्षेप हा किशोरी पेडणेकर यांनी घेतला होता. तर ही संपूर्ण प्रक्रिया सुरू असतानाच मुंबई महानगरपालिकेसाठी जे आहे आरक्षण सोडत जाहीर करण्याची वेळ आली. त्यावेळेस आपण पाहिलं तर खुल्या वर्गामधून आरक्षण सोडत जाहीर झाली आहे खरी आणि तेही महिलांसाठी. मात्र या संपूर्ण प्रक्रियेवरच आक्षेप घेण्यात आलेला होता. किशोरी पेडणेकर यांनी थेट सभागृहामध्ये जे आहे आक्षेप नोंदवला होता. हे संपूर्ण सेट आहे असा थेटपणे त्यांनी आरोप केलेला आहे. नेमकं काय घडलं होतं तर ओबीसी असेल, एससी असेल किंवा एसटी असेल या कॅटेगरीमधून का आरक्षण सोडत जाहीर केली जात नाहीये असं त्यांनी प्रश्न त्यावेळेस उपस्थित केला होता. जर चक्राकार पद्धत असेल तर गेल्या वेळेस सर्वसाधारण गटामधून जो आहे महापौर निवडून आला होता खुल्या प्रवर्गामधून. मात्र यंदाच्या वेळेस मग हे तिन्ही जे आपण पाहिलं तर ओबीसी असेल, एससी असेल किंवा एसटी असेल या कॅटेगरी यामध्ये का जे आहे इन्क्लूड करण्यात आला नाहीये असा किशोरी पेडणेकर यांनी थेट आक्षेप घेतला आणि या संदर्भात प्रश्नही त्यांनी थेट जे उपस्थित असलेले माधुरी मिसाळ यांना विचारलेला होता. यावर माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. माधुरी मिसाळ यांनी असं म्हटलेलं आहे की तुमच्या ज्या काही आक्षेप आहेत किंवा ज्या काही तुम्हाला बाबी खटकतायत त्या तुम्ही संपूर्ण आरक्षण सोडत झाल्यानंतर मला सांगू शकता, त्यावर मी उत्तर देऊ शकते. मात्र त्याच दरम्यान हा मोठा गदारोळ निर्माण झाला. यानंतर किशोरी पेडणेकर असतील किंवा जे इतर पक्षामधील नेते असतील यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी वॉकआउट केलं त्या सभागृहामधून आणि माध्यमांसमोर येऊन त्यांनी भाष्य केलेलं होतं आणि थेटपणे त्याच प्रकारे जे आतमध्ये घडलं ते सांगण्याचं त्यांनी माध्यमांसमोर येऊन किशोरी पेडणेकर यांनी मांडलं. तर कुठेतरी माधुरी मिसाळ यांनी देखील जी आरक्षण सोडत पूर्ण झाल्यानंतर
तेव्हा बाहेर आल्यानंतर माध्यमांसमोर त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळेसही त्यांचं असंच म्हणणं होतं की किशोरी पेडणेकर या वारंवार जे आहे एससी, ओबीसी आणि एसटी या प्रवर्गासाठी जे आरक्षण सोडत आहे त्याबद्दलच भाष्य करतायत। मात्र यंदा सर्वसाधारण महिला खुला वर्गासाठी जे आहे आरक्षण सोडत मुंबई महानगरपालिकेसाठी जाहीर झालेली आहे। या दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी जे काही आक्षेप घेतलेले आहे ते आम्ही सोडवण्याचा किंवा ते कशा प्रकारचे आहे त्यांचे प्रश्न आहेत ते सुटतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं माधुरी मिसाळ यांनी सांगितलेलं आहे। एकंदरीत या गोंधळात्मक आणि गदारोळात्मक परिस्थितीमध्ये देखील मुंबईसाठी आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे। एकूण मुंबई महानगरपालिकेच्या पाहिलं तर एकूण प्रभागांपैकी आता नेमकं महायुतीकडे जे संख्याबळ आहे 114चा जो जादू आकडा आहे तो महायुतीकडे आहे, अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपकडे। आणि त्यामुळे कुठेतरी आता खुल्या वर्गासाठी खुल्या महिला प्रवर्गासाठी आता महायुतीकडून नेमका कोणता चेहरा हा महापौर पदासाठी विराजमान होतो हे पाहणं महत्वाचं असेल। तर 2017 असेल किंवा त्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं होतं हे देखील आपण जाणून घेऊया। महापौर पदाची सोडत जेव्हा निघाली त्यावेळेस 2017 मध्ये देखील सर्वसाधारण वर्गामध्ये जी आहे महापौर आरक्षण सोडत निघाली होती। तर 2014 मध्ये जेव्हा निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघाली त्यावेळेस एससी कॅटेगरीमधील महिलेला उमेदवारी मिळाली होती। या दोन्ही जे आहे निवडणुकीदरम्यान ठाकरेच्या ज्या नगरसेविका आहेत किंवा नगरसेवक आहेत त्या महापौरपदी विराजमान झालेल्या होत्या। मात्र गेल्या 25 वर्षाची सत्ता उलथवून लावत आता शिवसेना आणि भाजपचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर बसणार आहे। मात्र यापूर्वीच जो गडबड जी झाली, जो गोंधळ जो झाला त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच किंवा असेल किंवा या आरक्षण सोडत आपण प्रक्रियेवर असेल कुठेतरी आक्षेप नोंदवण्यात आला असल्यामुळे या संपूर्ण जे आहे घडामोडींमुळे एक राजकीय वळण या प्रक्रियेला मुंबई महानगरपालिका महापौर पदाच्या आरक्षण सोडतला मिळालं असल्याचं दिसून येते। कुठेतरी या घडामोडी ज्या प्रकारे घडतायत तर या संपूर्ण प्रक्रियेवर आता आम्ही वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करू, त्यांना हे जो गोंधळ झालेला आहे त्याबद्दल सांगू असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे। आता अर्थातच उद्धव ठाकरे या संपूर्ण प्रक्रियेवर नेमकं काय भाष्य करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे आता मुंबई भाजपचे अध्यक्ष असणारे अमित साटम हे देखील माध्यमांसमोर येणार आहेत काही वेळातच। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे। मात्र एकीकडे ज्या निवडणुका ज्या प्रकारे पडतायत त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोग असेल किंवा ज्या प्रकारे आरक्षण सोडत जी आहे जाहीर झाली असेल असे वेगवेगळे मुद्दे वारंवार माध्यमांसमोर येत असल्यामुळे कुठेतरी या निवडणूक प्रक्रियेवरच विरोधक असेल किंवा सत्ताधारी असेल यामुळे जे आहे वारंवार संघर्ष निर्माण होत असल्याचं दिसून येते। मात्र मुंबई महानगरपालिकेबद्दल जर सांगायचं झाल्यास तर 227 प्रभागांपैकी महायुतीकडे संख्याबळ आहे। पुन्हा एकदा त्याचा उल्लेख करते, एकंदरीत आपण पाहिलं तर 89 जागा या भाजपने जिंकलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी भाजपचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेच्या खुर्चीवर विराजमान होईल अशी दाट शक्यता आहे। मात्र शिवसेना यांची युती आहे भाजपसोबत, त्यामुळे शिवसेनेचा नेमका महापौर होतोय किंवा स्थायी समिती ज्या असतात किंवा ज्या समित्या असतात मुंबई महानगरपालिकेच्या त्या दरम्यानच आपण पाहिलं तर नेमकं जी खाती असतील, ज्या समित्या असतील मलाईदार समित्या त्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील त्यांच्याकडे जात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणारच आहे। अगदी काही दिवसांमध्येच ही निवडणूक प्रक्रिया असेल ती देखील पार पडणार आहे आणि कुठेतरी गेल्या अनेक महिन्यांपासूनचा किंवा वर्षांपासूनचा जो प्रश्न होता मुंबईचं महापौरपद हे रिक्त होतं, त्यामुळे आता हे रिक्त पद नेमकं भाजपचा त्यावर महापौर बसतो का किंवा शिवसेना एकनाथ शिंदे यांचा महापौर बसतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पुन्हा एकदा जाता जाता उल्लेख करते की मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जी जाहीर झाली आहे त्यामध्ये महिला ओपन कॅटेगरीमधील ही मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी बसणार आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत त्यांना देखील आणखीन वेग येईल आणि मुंबईचा महापौर नेमका कोण होणार, मुंबई महापौर पदाचा चेहरा नेमका कोण होणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।